फोन उचलत नाहीयेस, कुठे गेलास? गेला असशील त्या मायाकडे. आय नो यू गुरुनाथ सुभेदार, आय नो यू इन अँड आउट. आणि तुला हे मॅरेज नको असलं ना तरी मला हवंय, त्यामुळे मी तुला जाऊ देणार नाहीये. रिमेंबर दॅट. काय म्हणतेस? कसं कधी झालंय भाजलो? हा काय सांगतेस? ओके मम्मा मला तुझी इम्पॉर्टंट काहीतरी. हा बोल ना इम्पॉर्टंट बोलायचं ना. बोल काय बोलायचं तुला? हा माझ्या लाईफची फुल वाट लागली. काय म्हणतेस? हो असं झालं? मम्मा माझं मॅरेज आहे ना. ठरलं? वा ठरलं तर मी नक्की येणार, जेवायलाच येणार. डोंट वरी. प्लीज ऐक ना माझं मम्मा, प्लीज ऐक. हा बोल तू ऐकतेय मी. बोल काय म्हणतेस? मम्मा मला तुझ्याशी काहीतरी इम्पॉर्टंट बोलायचंय, कळलं ना? आणि तू काय फोनवर बोलतेस फ्रेंडशी? हॅलो होल्ड कर. हा मी बोलते तुझ्याशी, होल्ड कर. मी पण माझ्या फ्रेंडशी इम्पॉर्टंटच बोलते, कळलं तुला? पण मला तुला जे सांगायचं ते जास्त इम्पॉर्टंट आहे. काय यार मम्मा, माझ्या लाईफची इथे वाट लागली, माझं मॅरेज टिकत नाहीये, गॅरी माझ्याशी वियर्ड वागतोय आणि तुला तुझ्या फ्रेंडशी बोलणं इम्पॉर्टंट वाटतंय का? लुक शानू, मला ना तुझ्या आता ह्या सगळ्याचा कंटाळा आलाय, बोर झाले मी, कळलं ना? मला म्हणून मी रिफ्रेश होण्यासाठी तिच्याशी बोलते. प्लीज, कळलं? हॅलो अंबू, तू नको थांबू. हा तू बोल. ओके मी येते आतमध्ये, बोल तू. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. झोप झाली ना व्यवस्थित? हो आता काय, मला इकडे हॉल मध्ये सोफ्यावरच झोपवलंस ना तू, मग जेवढी लागायची तेवढी लागली. नाही छान गाढ झोप लागली मला. दॅट्स गुड. काय झालं? काय शोधतोयस? काय नाही. काय शोधतोयस? फोन. अरे देवा, हे बघ फोन सायलेंट वर होता म्हणून कळलं नाही. शनाने 100 मिस. वेळ लागला की हिला एवढे कॉल करायची काय गरज आहे? अरे तू रात्रभर न सांगता बाहेर होतास, ती काय कोणालाही टेन्शन येईल. आता तू तिची बाजू काय घेतेस? असं नाही, बट माया सोड, ती 1 नंबरची बिंडोक आहे, तिला काही फरक पडत नाही. हा नुसता ड्रामा आहे सगळा, कळलं ना? सोड. चल आवरायला घेतो मी आता, उशीर नको पुढे. हो पण कॉफी तर घेशील? तू गेलीस? थँक्यू माया. राधिका, चल आता गरम गरम थोडा पराठा घे. नाही मला बस. एरवी आम्ही नको नको म्हणतो तेव्हा ऐकतेस, तेव्हा आता मुकाट्यानं वाढते, तेवढं सगळं खा. खरंच नको आई. नकोय मला, नको. मग काय ठरलंय शेवटी? कशाबद्दल बोलतोयस? ज्या व्यक्तीला प्रश्न विचारलाय त्या व्यक्तीला व्यवस्थित कळलंय की मी काय विचारतोय, आणि त्याच व्यक्तीकडून उत्तर अपेक्षित आहे. हा बाबा, ठरलंय माझं. मी तयार आहे. म्हणजे आम्ही सगळे पेपर्स तयार करायला घेतलेत, माझ्या लिगल डिपार्टमेंटशी बोलणं झालंय. तुम्ही पण बोलून घ्या एकदा. राधिका, तू खरंच सिरियस आहेस? तुला कळतं काय तू काय करतेस ते? वसुंधरा, तू तरी समजावून सांग काहीतरी. अरे ती तुझंच ऐकत नाही तर माझं काय ऐकणार आहे? हे बघ, मला राधिका अजूनही असं वाटतंय की तू पुन्हा एकदा या सगळ्यावरती विचार करावास. जो काय विचार करायचा आहे तो ऑलरेडी तिने केलाय ना डॅड. त्यामुळे तू आता लीगल डिपार्टमेंटशी बोल. उद्या आपल्यामुळे उगाच उशीर नको व्हायला. हे तू बोलतोय सौमित्र? अरे तिची समजूत काढायची सोडून तू तिच्यासारखंच काय बोलायला लागलास? सौमित्र, या विषयावर पहिल्यांदाच तू हिची बाजू घेतोयस. हे नक्की काय चाललंय तुमच्या दोघांमध्ये मला कळू शकेल का? ठीक आहे, सगळं काही ठरलेलंच आहे, तर मग
माझ्यामुळे उशीर नको, मी लगेच सांगतो तयारी. अरे ऐक तरी तुझं खाऊन तर जा कॉफी. गुड मॉर्निंग सर. दीक्षित, गुड मॉर्निंग. मी तुम्हाला बोलवणारच होतो. एनिथिंग अर्जंट सर? हो, एक बाहेरची कंपनी आपल्या एसबी ग्रुपमध्ये मर्ज होणार आहे. ओके, या संदर्भामध्ये लीगल डिपार्टमेंटची सगळी बोलणी करून घ्या. शुअर सर. मला सगळ्या फॉर्मॅलिटीज लवकरात लवकर पूर्ण करून हव्या. डेफिनेटली. आणि एकदा तुमचं बोलणं झालं लीगलची की मला पूर्ण अपडेट हवं लागेल. डेफिनेटली सर, मी तुम्हाला लवकरात लवकर अपडेट करतो. प्लीज. थँक्यू सर. गुड मॉर्निंग सर. नथिंग गुड अबाउट दिस मॉर्निंग. सॉरी, कुडंट हिअर यू. नाही, काही नाही. सर, तुम्ही कोणत्या तरी कंपनीच्या मर्ज होण्याबद्दल बोलत होतात. राधिका मसाले. काय? राधिका मसाले आपल्या कंपनीमध्ये मर्ज होते? बट वाय? राधिकाचीच तशी इच्छा आहे. ओ गॉड, वेडी आहे का राधिका? राधिका मसाले ही तिची आयडेंटिटी आहे. एक्झॅक्टली. आणि म्हणूनच आम्ही तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती ऐकायलाच तर नाही. म्हटलं जाऊ दे, माझीच कॉर्पोरेट फिलॉसॉफी आहे ना. उगाच इमोशनली विचार करत बसू नका, त्याच्यापेक्षा प्रॅक्टिकली विचार करावा. राईट. एक्सक्यूज मी. या सर. हा मिस्टर मेहता. खरं सांगू ना शनू बेबी, काल तुझ्या बोलण्याकडे मी इतकं सिरियसली लक्ष देत नव्हते, पण आता मलाही सुचत नाहीये काय करायचं ते. मी तर रात्रभर झोपले नाहीये माहितीये. मी इतके फोन केलेत त्याला, त्यांनी एकही फोन उचलला नाही ग. एक पण फोन नाही उचलला. ऍटलिस्ट एकदा फोन करून फोन उचलून मला म्हणलं असतं ना की मी इथे इथे आहे, काय आहे ते सांगितलं असतं तर मी झोपले असते पीसफुली. पण नाही, आम्हाला इग्नोरच करायचंय तुम्हाला, आम्हाला बोलायचंच नाहीये तुमच्याशी, असं तर बिहेवियर झालंय त्याचं. बाबा बोल ना, काय करूया? खरंच मला काही कळत नाहीये, मला काही सुचत नाहीये. पण शनू बेबी, ज्यावेळी आपण अडचणीत असतो ना तेव्हा एकच माणूस आपल्याला नेहमी मदत करतो. केड्या. येस, बोलला बोलला. गुड आयडिया. चड्डी चड्डी ले लो, साथ में बनियान ले लो, अरे फोन मेरा ले लो. काय? हॅलो, हा बोल शन्या. हा केड्या, लिसन ना, एक प्रॉब्लेम झालाय. आता काय झालं? त्या मम्माचा आवाज गेला की काय पुन्हा? नाही रे, गॅरी हाताबाहेर गेलाय. म्हणजे? हे बघ, मी खूप दिवस झाले ऑब्झर्व करते. गॅरी ना अच्छा अच्छा अच्छा. नाही पण मग यात मी काय मदत करणं अपेक्षित आहे तुला? हा केड्या, तू त्या बंदूक बाबांना घेऊन परत येऊ शकतोस का इकडे? कारण तेच त्यातनं काहीतरी ऑप्शन सांगू शकतात रे. सॉलिड. पैसे कमवण्याचा आणखी एक चान्स आलाय. काय काय झाली? हॅलो हॅलो, येतो ना, म्हणजे पाठवतो ना मी, बंदूक बाबांना पाठवतो. पण या वेळेस 5,000 घेतील. पूर्ण 5,000 द्यायचे त्यांना. काय? ठीक आहे, फाईन, देईन मी त्यांना तेवढे. पाठव आता तू पटकन फक्त. पाठवतो ना. येणार आहेत बंदूक बाबा. आता बंदूक बाबा बनून पैसे कमवूया. आळ पुडपुडे, नाळ पुडपुडे. सो माया मॅडम, कॉंग्रॅच्युलेशन्स. डॅम हॅपी गुरुनाथ, कॉंग्रॅच्युलेशन. अरे कॉंग्रॅच, पण तुला याचा अर्थ कळतो ना? म्हणजे जेव्हा बनट्टी सर स्वतः आपल्या कंपनीच्या मर्जिंग होण्याबद्दल बोलतात किंवा राधिका मसाले एसबी कंपनीत मर्ज होण्याबद्दल बोलतात, याचा अर्थ आपला प्लॅन सक्सेसफुल झालाय. कॉंग्रॅच्युलेशन. येस. आता फायनली माझं स्वप्न पूर्ण होणार. हे तुझं कोणतं स्वप्न? असं काय करतेस? माझं एकच स्वप्न आहे, तुला सीईओ झालेलं पाहिजे मला. आणि एकदा का तू सीईओ झालीस ना की बस सगळं सेट. या कंपनीमध्ये तू डिझर्व करत असलेली प्रत्येक गोष्ट तुला मिळेल.
म्हणजे बघा मी सगळं सेटिंग लावून ठेवणार आहे. माया मॅम आल्यानंतर त्यांना काय हवंय, म्हणजे आल्याला तुझी मस्त अमेरिकानो रेडी असेल तुझ्यासाठी, कामाच्या तुझ्या पद्धतीनुसार सगळ्या गोष्टी, कुठली फ्लावर्स हवीत, इंटेरियर कसं हवं, कामाची एव्हरीथिंग विल बी सेट. माया मॅम तुम्ही फक्त यायचं आणि बस तुमच्या केबिनचा ताबा घ्यायचा, बाकी सगळं मी करायला तुमचा हा बंदा तयार आहे ना. बापरे, एवढा मोठा पॉज, काय काय झालं काय, असे का बघतेस? काही नाही रे, म्हणजे युजली आपल्या कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये, इनफॅक्ट या जगातच कधीच कोणाला कोणी आपल्या पुढे जावं असं वाटत नाही. आणि तू अशी पहिली व्यक्ती आहेस जिला मी पुढे जाणार आहे म्हणून इतका आनंद होतोय. आय ओव अ लॉट टू यू गुरुनाथ. बाया, त्याचं काय ना, आपलं समोरच्या माणसावर प्रेम असल्यानंतर तो आनंदी असला की आपणही आनंदी असतो. आय जस्ट वॉन्ट टू सी यू हॅपी. इतकं प्रेम करतोस माझ्यावर? अरे किती प्रेम करतो दाखवू? नाही नको गुरुनाथ, आपण ऑफिस मध्ये सो गुरुनाथ मी काय केलं सर? नाही माया, काहीतरी काय बोलतेस तू? अरे स्टिल गुरुनाथ, मला जस्ट एक थॉट आला की शनायाने उगाच काही प्रॉब्लेम क्रिएट केला तर. शनाया काय प्रॉब्लेम क्रिएट करणार आहे? तिला यातलं काही कळतही नाही आणि तिला काही घेणं देणंही नाही याच्याशी. स्टिल गुरुनाथ, हे बघ, मी तुला एक समजून सांगतो, ओके? हा. शनाया बिंडोक आहे, म्हणजे किती बिंडोक असावी. तिला जर मी समजा सांगितलं की उद्या मी तुला एसबी कंपनीची सीईओ बनवतो, बरोबर? आय मीन इट्स अ बिग पोस्ट ना. एसबी कंपनीची सीईओ बनल्यानंतर ती विचारेल मला की वाव, म्हणजे मग सीईओ झाल्यानंतर मला जास्त शॉपिंग करता येईल ना. इज इट? सिरियसली. आता तुलाही माहितीये सीईओ झाल्यानंतर तू पण शॉपिंगच करणार ना. हो, म्हणजे मी त्याला मी तेच म्हणलं शेवटी की अरे काय झालं? सॉरी, डिस्टर्ब केलं का मी? अरे नाही नाही, म्हणजे मी आलो आणि एकदम शांत झालात. एरवी कधी उभी राहत नाहीस तू मला बघून, अचानक सामी तसं काहीच नाही. अरे मी कामाबद्दलच डिस्कस करत होतो. हा, ते बनटी सरांनीच प्रोजेक्ट बद्दल सांगितलं होतं. सो प्रोजेक्ट डन झालंय का? नाही, टाळ्या बिळ्या देत होतात म्हणून विचारलं. तू उभा काय आहेस? बस ना, काही काम होतं? बोल. हा, काम म्हणजे बोलायचं होतं. या बोल ना. फक्त तुझ्याशी बोलायचं होतं. मी ती फाईल बद्दल आपण बोलत होतो ना, ते मी बघून येतो काम. एक्सक्यूज मी. एक्सक्यूज मी. बोल ना सॅमी. बस ना, बस बस. नाही, काही विशेष नाही. जरा अपसेट होतो म्हणून म्हटलं, आणि या ऑफिसमध्ये दुसरं कोणाशी बोलणार ना मी, म्हणून तुझ्याशी काही गोष्टी शेअर करायच्या होत्या. राईट, बट अपसेट व्हायला काय झालं? एनी प्रॉब्लेम? राधिका. राधिकाचं काय? म्हणजे खरं तर हा आमच्या फॅमिलीचा प्रॉब्लेम आहे, पण तू सुद्धा आमच्या फॅमिलीचाच एक भाग आहेस म्हणून मी हे सगळं तुझ्याशी बोलतोय. कसं आहे माया, की लग्नाआधी आपण कसंही वागू शकतो. आपण बॅचलर असतो, त्यामुळे आपण आपले असतो. कुठलाही निर्णय आपण कसाही घेऊ शकतो. पण लग्नानंतर गोष्टी बदलतात ना ग. कुठलाही निर्णय घ्यायचा असेल तर तो एकमेकांबरोबर बोलून घ्यायला लागतो. आणि कदाचित तुझा विश्वास नाही बसणार, पण मी माझ्या आयुष्यातला कुठलाही निर्णय हा राधाला विचारल्याशिवाय कधीच घेत नाही. हो, ऑफकोर्स, ते कळलंय मला. बट प्रॉब्लेम काय झाला नक्की? राधिकाचं काय? हेच, हल्ली खूप स्वतःच्या मनासारखं वागायला लागली ग ती. म्हणजे मला नीट कळलं नाही. आता बघ ना, अचानक तिने हा निर्णय घेतलाय की तिने स्वतः उभी केलेली राधिका मसाले सारखी कंपनी आपल्या कंपनीमध्ये ती मर्ज करणार आहे. हो, मलाही कळलं. कळलं इथपर्यंत ठीक आहे. पटलंय तुला? नाही, अजिबात नाही. मला तिचं हे वागणं अजिबात पटलेलं नाहीये सॅमी. म्हणजे तिने आम्हाला जेव्हा हे सांगितलं तेव्हा आमची काय अवस्था झाली असेल हे कळतंय तुला? या, ऑफकोर्स, आय कॅन अंडरस्टँड. पण तुला काय वाटतं का माया, तिने हा असा निर्णय का घेतला असेल अचानक? आता ते मी कसं सांगू शकेन ना. मे बी तिला हे एवढं सगळं झेपत नसेल. हा, तिने हेच सांगितलं आम्हाला. आणि अर्थात मान्य करतो की झेपत नसेल हे मान्य करतो, पण माया ती मैत्रीण आहे ग माझी. म्हणजे आम्ही दोघं इतके बेस्ट फ्रेंड आहोत, कॉलेज पासूनचे चांगले मित्र आहोत. तर जर ती मला एवढा चांगला मित्र समजते तर काही गोष्टी तिने मला विश्वासाने सांगायला नकोत का? एक्झॅक्टली.
तिने तुझ्याशी शेअर करायला काहीच हरकत नव्हती. अरे हा तेच तर ना. आणि कसं आहे ना की फ्रेंडशिपची डेफिनेशन मी तुला तरी नव्याने सांगायला नको ना. जेव्हा मैत्री असते तेव्हा आपण विश्वासाने काही गोष्टी शेअर करतो एखाद्याशी, तेव्हा समोरच्यानेही आपल्याशी काही गोष्टी शेअर कराव्यात अशी अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे का सांग मला. जर मी काही चुकीचं बोलत असेल तर करेक्ट करा मला लगेच. नाही नाही, ऑफकोर्स नॉट. तू अगदी करेक्ट बोलतोय. आता आपलीच मैत्री बघ ना, हो की नाही. आपल्या मैत्रीमध्ये सुद्धा एवढी ट्रान्सपरन्सी आहे की तू माझ्यापासून एकही गोष्ट लपवणार नाहीस हे माहिती आहे मला, हो ना. मी काय चुकीचं बोलतोय का तर लगेच करेक्ट करा मला. नाही नाही काय ट्रान्सपरन्सी नाहीये? नाही, ट्रान्सपरन्सी आहे ना, ऑफकोर्स आहे. तू काही चुकीचं बोलत नाहीयेस. तेच तर ना माया, तुझ्या बाबतीत तर मला गॅरंटी आहे की तू माझ्याशी कधीच खोटं बोलणार नाहीस, हो ना. माया, तुझ्या बाबतीत तर मला गॅरंटी आहे की तू माझ्याशी कधीच खोटं बोलणार नाहीस. हो ना. काय झालंय सॅमी? काही प्रॉब्लेम आहे का? हा, इज देअर एनिथिंग रॉंग विथ यू? आय थिंक माया मी तुला आधी काहीतरी विचारलं. काय विचारलं मी? कुठे होतो? तू हेच म्हणत होतास की तू माझ्याशी कधीच खोटं बोलणार नाहीस. हा राईट. मला खरंच गॅरंटी आहे माया की तू माझ्याशी कधीच खोटं बोलणार नाहीस. कुठलीच गोष्ट तू माझ्यापासून लपवून ठेवणार नाहीस. हो, मी नाही कधीच खोटं बोलणार आणि लपवणारही नाही काही. म्हणून तर ना यार, म्हणून तर आपली मैत्री आहे ना. हा, मैत्रीमधली ट्रान्सपरन्सी म्हणतात ती ह्यालाच. हो सॅमी, तुझं आणि राधिकाचं नातंही काहीच असंच असेल ना. म्हणजे ती सुद्धा सगळ्या खऱ्याच गोष्टी तुझ्याशी शेअर करत असेल, राईट? सामी, मी काहीतरी विचारलं तुला. काय म्हटलं, राधिका तुला सगळं खरं सांगत असेल ना? हा, म्हणजे आतापर्यंत हो, सगळं खरं सांगायची ती मला. पण काय माहित नाही, मला आता अचानक असं वाटायला लागलंय की नाही, ती हल्ली काहीतरी लपवते माझ्यापासून, माझ्याशी खोटं बोलते, बऱ्याच गोष्टी लपवते. सेम मला तुझ्या बाबतीतही वाटतच की. माझ्या बाबतीत काय? हेच, तू सगळं मला खरं सांगतेस. म्हणजे मी विचारल्यावर तरी नक्की खरं सांगतेस. हो, मी खरंच सांगते नेहमी. हो ना. म्हणजे आता जर मी तुला विचारलं की तुझा अफेअर चालू आहे का ग माया, तर लगेच खरं सांगशील ना तू. हा? काय झालं? हो हो. अफेअर चालू आहे? नाही नाही नाही, म्हणजे मी खरं सांगेन असं. हो. अच्छा, म्हणजे अफेअर नाहीये. नाही. काय झालं माया, एवढी गोंधळली काय? म्हणजे तुला एवढं कॉन्शियस मी याआधी कधीच बघितलं नाहीये. काय काय चाललंय? हा, अरे काय तू काही प्रश्न विचारतोयस मला? तू मला चांगलं ओळखतोस, राईट? मी कधी कोणाच्या प्रेमात वगैरे पडेन असं वाटतं का तुला? मी तुला चांगलं ओळखतो इथपर्यंत बरोबर आहे. पुढचं नाही पटलेलं मला. इनफॅक्ट म्हणूनच नाही पटलंय मला. खरंच तसं काही नाहीये. नसेल. आता तू एवढं सांगतेस तर नसेल. आणि जर का काही असेल तर सगळ्यात आधी तू मलाच सांगणार ना. आता बघ ना, माझ्या आयुष्यात असं काहीतरी प्रॉब्लेम झाला तर मी सगळ्यात आधी तुझ्याशी येऊन शेअर करतोय. तसंच तुझ्या आयुष्यात असं काही घडलं तर तू माझ्याशीच शेअर करणार, हो की नाही? आणि तसंही तुझ्यासाठी कुठला मुलगा चांगला आहे, कुठला मुलगा तुला सुखात ठेवू शकतो हे मीच सांगू शकतो फक्त. आफ्टर ऑल आय एम युअर बेस्ट फ्रेंड, राईट? बरं चल, पण बरं वाटलं तुझ्याशी हे सगळं शेअर करून. जातो मी माझ्या केबिन मध्ये, माझी कामं वाट बघतायत. ओके, बाय. ओ शानू बेबी, where you going? अगं ATM ला जाऊन पटकन पैसे काढून आणते त्या बंदूक बाबासाठी. अच्छा ठीक आहे ठीक आहे. ओके. मम्मा, मला भीती वाटते ग. का? गॅरी आणि बंदूक बाबा एकत्र आले तर? डोंट वरी शानू बेबी, कूल डाऊन. असं काही होणार नाही. बंधू बाबा आधी येणार, मग गॅरी येणार. ओके. एकदम. ले गंडू बाबा. तू इथे? हो, मी